फक्त हे 8-10 दिवस किंवा आपलं जे भूमिपूजन होईल फक्त 3 ते 4 ट्रिपा मुरुमांची गरज आहे. आम्हाला तेवढं त्या बाबतीत काहीच नको. टेम्पररी सोल्युशन मुरुम आणि आता तुम्ही आम्हाला शब्द द्या की उद्या परवापर्यंत मी मुरुम टाकून द्यायचे आम्ही शकता. नाही ते आपण हा मेन रस्ता आहे 9 मीटर पाणी पण इथे पर्यायी जागा नाही म्हणून अडचण येते. पर्यायी रस्ता नाही, हा मेनच रस्ता आहे त्याच्यामुळे पर्यायी स्पॉट लिहून घ्या कुठे कुठे नाही मुरुम टाकू ना आजच्या वर्षाला तो परमनंट होऊन जाईल ना 2-3 महिन्यानंतर आणि हे आता रिसेंटली आता आमची वर्क ऑर्डर झाली स्टँडिंगची मीटिंग होती. आमच्या समस्या होत्या रस्ता आणि नाल्या. आमच्या घराकडे रस्ते इतके बिकट परिस्थितीची म्हणजे इतकी हे झालेली आहे तर लहान मुलांना अक्षरशः चालण्याला सुद्धा जागा नाही आहे. त्याच संदर्भात आम्ही इथं मॅडमांना भेटायला आलेलो. पाईपलाईन पण फुटलेली होती आमची पाण्याची, ते पण बघत नाही. 2-3 महिन्यापासून चालू आहे हा प्रॉब्लेम. त्यांना फोन करून बी फोन उचलत नाही ते. तेवढ्यासाठी आलेलो होतो आम्ही. रस्ता पण नाही आम्हाला, सांडपाणी कुठल्या कुठे याचं त्याचं पाणी सगळं मिक्स होतं. तसंच ते गढूळ पाणी प्यायला आम्हाला भेटत होतं एवढ्या दिवसापासून. अजून बी तीच समस्या होती म्हणून आम्ही ॲक्शन घ्यायला आले. मॅडम काय म्हणता काय नाही, त्यांनी आम्हाला समस्याचं समाधान दिलेलं आहे. या 3 दिवसात जर नाही काही झालं तर नंतर आम्ही लेडीज एवढ्या लेडीज इथे येऊ. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहेत. रस्त्याने पायी चालणाऱ्याला सुद्धा चालता येत नाही आहे. बाईक वगैरे पण फसत आहेत. आणि खरंच बाईक 2दा माझ्या सामने असे झाले की ते आम्हाला बघून ते लहान पोरांचं जास्त हे होतं. मोटरसायकल स्लिप होते. हां, लहान पोरांना जास्त हाल होत आहे हो. दत्तर घेऊन आता शाळेचा टाईम तुमचा आणि हे जर असं राहील परिस्थिती मग तर खेड्याहून जास्त बेकार काम आहे बा असं वाटतं आम्हाला. खेड्यागावांमध्ये सुविधा झाल्या आणि चोपडा तालुक्याच्या सुविधा आणि आपल्या चोपड्या करायला पाहिजे. हे लोक फक्त मतदानापुरते येतात, काही लक्ष नाही, पूर्ण दुर्लक्ष आमच्या कॉलन्यांमध्ये. पाण्याची समस्या अशी आहे सांगतात 8 दिवसात मी 2 दिवस त्यांची लेट यायलाच पाहिजे आणि पाणी गढूळ यायलाच पाहिजे. पाणीचं स्वच्छता असली पाणी मिळतं आम्हाला आणि वेळच फिक्स त्यांची पाहिजे. आमची समस्या रेग्युलर आम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरतो. रेग्युलर आहे आमचं पाणपट्टी घरपट्टी ते बी काही म्हणून आम्हाला एवढे हाल होत आहे आमच्यावाले. गटारी काढायला गटारी काढायला तर येतच नाही ना. गटारी कुठून येणारच आहे.